वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटिस्टिकल टेक्निकमध्ये हिस्टोग्रामचा न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. अशा टाईपचा एक न्यूमेरिकल 100% ते एक्झाम मध्ये विचारतील 4 to 6 मार्क्ससाठी. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक सेम न्यूमेरिकल सॉल्व्ह केला होता, पण ह्या न्यूमेरिकलमध्ये छोटासा डिफरन्स येतो. डिफरन्स तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि सेम प्रोसेस इथे फॉलो करायची आहे. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्रामचा तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आणि सोल्युशन, सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक सुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मग आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 2 विंटर 23च्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. कॅल्क्युलेट द मोड युजिंग ग्राफिकल मेथड म्हणजे हिस्टोग्राम, आणि ऑल्सो त्याने मेन्शन केलेलं आहे ऑल्सो कम्पेअर रिझल्ट विथ अनालिटिकली. हा ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. याचा जो ग्राफ बनतो मी आपल्या ज्या नोट सेक्शन मध्ये, ऍप्लिकेशनच्या नोट सेक्शन मध्ये याचा ग्राफ तुम्हाला तिथे शेअर करेल, तुम्ही तिथे बघू शकता. बघा, आता आपण क्वेश्चन 2 ला सॉल्व्ह करू. आता इथे छोटासा चेंज काय, चेंज तुम्हाला दाखवतो इथे मी. बघा, इथे छोटासा चेंज आहे. तसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये का इथे डेटा कसा असला पाहिजे, कंटिन्युअस असला पाहिजे. इथे डेटा कंटिन्युअस नाही. बघा, 51 to 60. आता 60 ला एंड झाला तर 60 ला स्टार्ट नाही झालं, इथे 61 ला स्टार्ट झालेलं आहे. डेटा कंटिन्युअस नाही. बघा, डेटा इथे ब्रेक झालेला आहे. 60 नंतर इथे 60 पाहिजे होतं, म्हणजे 60 ला एंड झालं तर 60 ला स्टार्टिंग पाहिजे होतं. 70 ला एंड झालं तर 70 ला स्टार्टिंग पाहिजे होतं, पण इथे काय 71 पासून स्टार्टिंग आहे. आपण त्याला काय म्हणतो, डेटा ब्रेक झालेला आहे, डेटा कंटिन्युअस नाहीये. तर सर्वात पहिले आपल्या डेटाला आपल्याला काय करावं लागेल, कंटिन्युअस करावं लागेल. कसं करायचं बघा, सिंपल आहे. डेटा कंटिन्युअस करून घेऊ. बघा, हा तुम्हाला परत ड्रॉ करायचा आहे. तिथे टेबल सोल्युशन स्टार्ट करताना परत ड्रॉ करा. एकदम सिंपल प्रोसेस आहे, जास्त काय डिफिकल्ट नाहीये. मॅन्युअल इझी तुम्ही करू शकता. तिथे बघा, मार्क्स म्हणजे काय आपले क्लास इंटरवल, आणि इथे एफ म्हणजे काय, नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे काय, नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी. बघा, पहिलं काय दिलंय 51 to 60. एकदम सिंपल आहे. बघा, याच्यामध्ये जो गॅप आहे बघा 60 नंतर 61 आहे. गॅप कितीचा, एकचाच गॅप आहे. गॅप कितीचा, एकचा आहे. मग काय करायचं, 1 म्हणजे 1 डिवाइड बाय 2 म्हणजे किती झालं, 0.5. इथे आपण त्याला करेक्शन फॅक्टर बोलतो. दाखवतो फक्त तुम्हाला इथे, ते काही एक्झाम मध्ये शो करायची गरज नाहीये. बघा, इथे गॅप कितीचा आहे, इथे बघा 51 to 60 आहे. पुढची व्हॅल्यू काय आहे, 61 आहे. म्हणजे 60 to 61 गॅप किती, एकचाच गॅप आहे. म्हणजे आपण काय असं लिहू शकतो, 61 मायनस 60 डिवाइडेड 2 घ्यायचं. इथे काय 1/2. मी कुठल्याही व्हॅल्यू बरोबर घ्या. इथे घेतलं समजा, बघा 70 आहे नंतर 71 आहे, म्हणजे 71 मायनस 70 कुठलाही गॅप मध्ये, गॅप तुमची 1 चीच राहणार आहे. बरोबर, 1/2 म्हणजे किती होतं, 0.5. म्हणजे किती, 0.5. याला आपण काय बोलतो, करेक्शन फॅक्टर. वाटलं तुम्ही लक्षात ठेवा फक्त करेक्शन फॅक्टर. तर काय करायचं, पहिल्या व्हॅल्यू मधनं बघा 51 मायनस काय करायचं, 51 मायनस 0.5 चं लिमिट आहे, त्यातनं काय करायचं 0.5 ला मायनस करायचं. किती येते, 50.5. पहिल्या व्हॅल्यू मधनं 0.5 ला मायनस करायचं. दुसऱ्या व्हॅल्यू मध्ये काय करायचं, 0.5 ला ऍड करायचं. 60 प्लस 0.5 ते किती होईल, 60.5. बघा, पहिल्या व्हॅल्यू मधनं काय केलं, 0.5 ला मायनस केलं. दुसऱ्या व्हॅल्यू मध्ये काय केलं, 0.5 ला ऍड करायचं. बघा, सिंपल. आता मी डायरेक्ट करतो. बघा, 61 मायनस 0.5 काय होईल, बघा 60.5. इकडे काय करायचं, ऍड करायचं. म्हणजे काय होईल, 70.5. अगेन 71 मध्ये काय करायचं, मायनस करायचं. म्हणजे काय येईल, 0.5 ला मायनस केलं, 70.5. 80 मध्ये ऍड करायचं, 80 प्लस 0.5 काय होईल, 80.5. अगेन इथे 81 मध्ये काय करतं, बघा 81 मधनं 81 मायनस 0.5 तर काय होईल, 80.5. दुसऱ्या व्हॅल्यू मध्ये काय करतं, ऍड करायचं. म्हणजे काय होईल, 90.5. शेवटची व्हॅल्यू 91 मध्ये काय करतं, मायनस करायचं. काय होईल, 90.5. देन लास्ट 100 मध्ये काय होईल, 100 मध्ये ऍड करायचं, 100.5. बघा, अशा प्रकारे. बघा, आता डेटा कंटिन्युअस झाला. आता 60.5 ला एंड झालं, 605 पासून स्टार्ट झालं. 70.5 पासून एंड झालं, इथून स्टार्ट झालं. 80.5 ला एंड झालं, तिथून स्टार्ट झालं. बघा, इथे
त्याला आपण डेटा कंटिन्युअस केला. जर डेटा कंटिन्युअस तुम्ही केला नाही तुमचा प्रॉब्लेम तिथे रॉंग होऊन जाईल. आता फ्रिक्वेन्सी सेमच तुमची असणार आहे. फ्रिक्वेन्सी तुमची काय 4, 8, 15, देन इथे 8, इथे 5. बघा अशा प्रकारची तुमची इथे फ्रिक्वेन्सी असणार आहे. ती सेमच असणार आहे. आता बाकी सेम एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आपल्याला घ्यायचं आहे. बघा ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. याचा ग्राफ मी तुम्हाला तिथे शो करेल. याचा आन्सर काय आहे ते तुम्हाला शो करेल. फक्त तुम्ही बघा इथे एक्स ॲक्सिस आहे आपलं, इकडे तुमचं वाय ॲक्सिस आहे, इथे तुमचं ओरिजिन आहे. आता आपल्याला स्केल घ्यायची आहे. स्केल फॉर एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, बघा 1 सेंटीमीटर. इथे आपल्याला काय पाहिजे, लिमिट पाहिजे. आता किती घेतो लिमिट इथे मी, बघा 10 लिमिट घेणं इझी आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10. 10 घ्या, 20 घ्या, तुम्ही कसे घेऊ शकता बघा. आता 50.5, 60.5, 70.5, 80.5 म्हणजे 10 चा गॅप आहे. तर 10 लिमिट घ्या किंवा 20 लिमिट घ्या. 10 लिमिट घेणं इझी आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 आणि वायला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, आता इथे 4, 8, 15 आहे, तर वाटल्यास आपण इथे 2 घेऊ. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2. आता बघा, आता इथे 50 पासून स्टार्ट आहे, 50 पासून स्टार्ट आहे, 50.5 पासून तुम्ही असं करू शकता. 10.5, 20.5, 30.5, 40.5, 50.5, मग इथून स्टार्ट करा. तर बेटर मी काय करतो इथे, मी बघा इथे असं दाखवतो, इथे इथूनच इथे असं एक्सटेन्शन शो करतो. बघा आता इथे म्हणजे डायरेक्टली आता ते 10.5, 20.5 लिहायची गरज नाहीये. स्टार्ट करतो 50.5 पासून. 50.5 किती आहे, 1 सेंटीमीटर 10 आहे. नंतर बघा इथे किती येईल, 60.5, इथे किती येईल, 70.5. बघा 50.5, 60.5, 70.5, नंतर 80.5, नंतर 90.5, अप टू 100.5. बघा 50 पासून स्टार्ट केलं अप टू 100.5. इथे गेलो एक्स ॲक्सिसला. वाय ॲक्सिसला आपल्याला काय 2 सेंटीमीटर आहे, तर आपण इथे 2, 4, 6, 2, 4, 6, 2, 4, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 आणि 16. बघा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस मार्क केलेलं आहे, सिम्पल आहे एकदम. आणि ग्राफ सुद्धा तुम्हाला मी बाजूला शो करेल. बघा आता पहिली रिडिंग घेऊ, किती आहे, 50.5 टू 60.5. बघा 50.5 टू 60.5 किती, 4 आहे. बघा 4 वाली रिडिंग आहे, म्हणजे एवढा हिस्टोग्राम ड्रॉ करा. बघा बिल्डिंग ड्रॉ केली 50.5 टू 60.5, बरोबर या लेवलला आली पाहिजे. आता इथे मी अंदाजे करतोय, तुम्ही परफेक्ट ड्रॉ करा स्केल घेऊन. 60.5 टू 70.5 किती, 80. इथून इथे किती आहे, 80. नंतर 70.5 टू 80.5 किती आहे, 15. 15 म्हणजे 12 आणि 50 म्हणजे 14 आणि 16च्या मध्ये असेल, इथे कुठेतरी असेल. बघा किती आहे, 70.5 टू 80.5. बघा देन 80.5 टू 90.5 किती, 8. बघा 8 इकडे, 80.5 टू 90.5 किती आहे, 8. नंतर 90.5 टू 100.5 किती आहे, 5. 4 आणि 6च्या मध्ये येईल, 4 आणि 6च्या मध्ये इथे कुठेतरी असेल. अशा प्रकारे तुम्हाला तिथे ग्राफ ड्रॉ करायचा आहे, एकदम सिंपल आहे. आता बघा, आता काय प्रोसिजर आहे, ज्याची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे. आता मॅक्झिमम कुठे आहे, 15 तुमची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे, म्हणजे 70.5 टू 80.5 याच्यामध्ये आपली व्हॅल्यू असेल, मोडची व्हॅल्यू इथे असेल. बघा आता सिंपल काय करत, आता ज्याची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे, तर किती आहे, 15 वाल्याची मॅक्झिमम आहे. याला मार्क करून ठेवतो फक्त समजण्यासाठी. आता बघा त्याच्या लेफ्ट साइड वाला, त्याच्या राईट साइड वाला, बघा लेफ्ट साइड वाला आणि राईट साइड वाला. आता हा जो एंड आहे, हा वाला जो एंड आहे, त्याला इकडे कनेक्ट करतो, क्रॉस कनेक्ट करायचं. हा वाला एंड इकडे कनेक्ट करायचं. बघा
इथून इकडे कनेक्ट केलं, इथून इकडे कनेक्ट केला, बरोबर. आणि ही जी व्हॅल्यू बघा बरोबर आली तुमची, इथे तुमचा काय असेल, मोड असेल, इथे तुमचा काय असेल, मोड. आता मे बी तो एक्झॅक्ट सेंटरला असेल, तर त्याचा आपला मोडचा आन्सर असेल 75.5. मोड इज इक्वल टू 75.5. इथे याला मोड 75.5 एक्झॅक्ट सेंटरला आहे. आता बघा, आता सेम त्याने सांगितलं अनालिटिकल मेथडने सॉल्व्ह करा, तर ते क्रॉस चेक करू. बघा फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम म्हणजे याला आपण काय बोलतो, 15 ला F1, लेफ्ट साईडचा काय असेल F0, राईट साईडचा काय असेल F2. बघा सिम्पली व्हॅल्यू पुटअप करू इथे. व्हॅल्यू इथे पुटअप करायचे आपल्याला आणि सॉल्व्ह करायचंय. मोड बाय अनालिटिकल मेथड इज इक्वल टू एल म्हणजे काय बघा, आता त्याची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे, त्याचं लोअर लिमिट आता किती, लोअर लिमिट आहे 70.5 टू 80.5. लोअर लिमिट किती आहे 70.5. एल म्हणजे किती आहे 70.5 प्लस F1. आता F1 ची व्हॅल्यू किती आहे, फ्रिक्वेन्सी 15, F0 किती आहे 8, 15 मायनस 8 डिवाइड बाय 2 इंटू 15 मायनस F0 किती आहे, F0 8 मायनस F2 किती आहे 8. आता H म्हणजे काय, आता जी लिमिट आहे, आता डिफरन्स किती, आता कुठलाही लिमिट घ्या, डिफरन्स तुमचा किती असणार, कुठलाही रिडिंग घ्या. आता 100.5 मायनस 90.5 10 किती, कुठलाही घ्या, किती असणार डिफरन्स तुमचा 10चाच आहे. तर तुमचं फायनल आन्सर इथे येत आहे. फायनल आन्सर चेक करू किती येत आहे, 15 मायनस 8 डिवाइड बाय 30 मायनस 8 मायनस 8 इंटू 10 प्लस 75. आता माझ्याकडे आन्सर 75 क्रॉस चेक करतो. 15 मायनस 8 डिवाइड बाय 30 मायनस 8 मायनस 8 0.5 इंटू 10 5 प्लस 70.5 बरं, सेम आन्सर आला 75.5. 75.5. बघा झालं तुमचं ग्राफिकल मेथड, झालं अनालिटिकल मेथड. एकदम सिंपल आहे. अशा प्रकारच्या न्यूमेरिकल एक्झाम मध्ये 4 to 6 मार्क्स साठी विचारला जातात. मग याच्यावरती तुम्हाला अजून न्यूमेरिकल हवे असेल दुसऱ्या कुठल्या टॉपिक वरती, तर सुद्धा तुम्ही जरूर मला कमेंट मध्ये सांगा. याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करून घ्या.